Hello friends. In the last lecture, we learned articles. In that last in the last lecture, we get the introduction of articles. What is meant by articles? What are the types of the articles? And when we use article a and article an. Last lecture was concluded with the example of uh, join a university as you are an honest person. So both examples, in that particular examples, you may learn that the word, the noun university is begin with the consonant y, y, u. Therefore, u is not a vowel there; it is a consonant. And another example, that is honest. Even it is begin with the h, but it's still pronounced as o. So therefore, we learn that in vowels get the an, as well as in consonants it is get the a sound or a article. So therefore, in the example of honest, we used an as an article. Now today's lecture, you can see the slide. This slide is taken from our book, that is Literary Gleam, and there are some rules to use the indefinite articles and definite articles. We know that indefinite articles means articles those who have not defined, or those who have not still, or those who have not concrete. Okay, जे माहित नाही, इनडेफिनेट आहे, त्यावेळेस आपण अ किंवा अँड हे आर्टिकल वापरतो. तर आपण ह्या लेक्चरमध्ये शिकूया. हे मी बायलिंग्युअल लेक्चर घेणार, बिकॉज द लॉट्स ऑफ स्टुडंट्स मे हॅव द प्रॉब्लेम टू अंडरस्टँड इंग्लिश थरोली, बट आय विल ट्राय टू मेंटेन ऑर कीप द बोथ लँग्वेज टुगेदर. दोन्ही लँग्वेज सोबत वापरण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सो नाउ द फर्स्ट रूल इज सेड दॅट indefinite article and is used before the noun. Actually, every article is used before the noun. Okay, that is introduced for the first time in a speech or writing. बघा, लिखाणामध्ये किंवा बोलण्यामध्ये ज्या वेळेस सुरुवातीला एखादी नाउन इंट्रोड्यूस्ड होतं, त्यावेळेस इनडेफिनिट आर्टिकल वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल त्यांनीच दिलंय, आय विल टेल यू अबाउट अन ऑफिसर इन द इंडियन नेव्ही. जो स्पीकर आहे तो एका ऑफिसर बद्दल सांगतो इंडियन नेव्हीच्या, पण त्या ऑफिसरला हा याने कधी ते ऐकलेलं नाही, म्हणून तो म्हणतोय. जसं की तुम्ही जर इकडे आमदार डिपार्टमेंटला भेटायला आलात तर तुम्ही विचारणार, वेअर इज द कॅबिन ऑफ head English department? Where is a cabin? You don't know where is it. So therefore, in the first time in a speech, there we use as particular article a or an according to the consonant and vowels. The second rule is indefinite article is used before a noun which represent not an individual person or a thing. कुठल्याही एका विशिष्ट व्यक्तीला किंवा वस्तूला दाखवणाऱ्या याच्या समोर लावलं जात नाही, पण संपूर्ण क्लास, एक वर्ग, जसं की डॉक्टर, टीचर, ॲडव्होकेट्स, दिस आर द क्लास. ओके, तर ह्या क्लासच्या समोर इनडेफिनिट आर्टिकल ए किंवा अँड हे वापरलं जाऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, अ डॉक्टर मस्ट हॅव एन लॉट ऑफ कंपॅशन. एका डॉक्टरकडे खूप कंपेन्शन, दया असायला हवी. एका डॉक्टर, माहीत नाही कुठला डॉक्टर, पण हा अ डॉक्टर हा रेफर करतो होल क्लाससाठी. जसं की कीप ॲन ॲपल इट अ डे, इट ॲन ॲपल एव्हरी डे, कीप अवे अ डॉक्टर फ्रॉम अवे.
आपल्यापासून दूर ठेवूया असं ते काहीतरी म्हणते. नाव बघा, हा होल क्लासला या ठिकाणी रिप्रेझेंट करतोय. टीचर याला सुद्धा होल क्लास असतो, एक संपूर्ण गट असतो. स्टुडंट्स हा सुद्धा एक होल क्लास असतो. लक्षात येते. त्यावेळेस इनडेफिनेट आर्टिकल किंवा ॲन हे वापरलं जाऊ शकतो. बट किंवा ॲन कधी वापरतात? ज्या वेळेस सिंग्युलर असेल, सिंग्युलर एकवचनी असेल त्यावेळेस किंवा ॲन हे इनडेफिनेट आर्टिकल आपण वापरत असतो. पुढचा नियम बघूया. टू इंडिकेट द न्यूमेरिकल वन. आणि ज्या वेळेस नंबर्स असतात, ज्यावेळेस आपण ते आकड्यांमध्ये बोलत असतो त्यावेळेस इनडेफिनिट आर्टिकल ए किंवा ॲन वापरत असतात. फॉर एक्झाम्पल, आय गिव्ह हिम अ रुपी. रुपी म्हणजे एक या अर्थाने. चा या ठिकाणी अर्थ आहे एक. मी त्याला ₹1 दिला. आय गिव्ह हिम अ रुपी. बघा, इनडेफिनिट आहे, इंडिकेट अ नंबर व्हॅल्यू or numerical value or numberable value. So next point is that with the personal name in two very specific situation, एखाद्या विशिष्ट वेळेमध्ये येणाऱ्या परिस्थितीमध्ये तेही वापरलं जातं. कशा पद्धतीने ते बघूया. एक्झाम्पल बघूया. When the person referred to is a stranger to the speaker, the father has gone to bank with a Dr. Sen. बघा, with a Dr. Sen. तुम्ही या ठिकाणी जर तुम्हाला दिसत असेल, ओके, आय विल ट्राय टू हायलाइट वन्स अगेन डॉक्टर सेन. कारण ह्या ठिकाणी जो स्पीकर आहे त्याला माहीत नाही की डॉक्टर सेन कोण आहे, पण तो त्याच्या वडिलांना, त्याच्या मित्रांना सांगतो आहे की ते डॉक्टर सेनला भेटायला चालले. नाव पुढचा नियम. When the qualities of the person and not to person herself are being referred to, means Rohit is turning out to be an Einstein. या ठिकाणी Einstein, it is the use for the Einstein or physics. बघू शकता इथं फिजिक्स साठी हा आइन्स्टाइन शब्द वापरलेला आहे. मग ज्या वेळेस या ठिकाणी व्यक्ती म्हणून या ठिकाणी घेतलेलं नाही, इट इज रेफर टू द अनदर वन. ओके, इट इज द क्वालिटी. हे क्वालिटी म्हणून वापरलाय. In the next example, you can see that your niece is Sonal Mansingh. Sonal Mansingh is a talented dancer, and here is a comparison between the one niece as well as Sonal Mansingh. So therefore, we use there as an article to कशासाठी? When the qualities of the person, बघा, एखाद्या व्यक्तीचं विशिष्ट आपण त्यावेळेस दाखवत असतो त्यावेळेस आपण त्या ठिकाणी इंडिफिनिट आर्टिकल ए किंवा ॲन वापरतो. पुढचा मुद्दा. या ठिकाणी आपल्याला लिटररी ग्लिम्स मध्ये दिलेल्या नियमात इथे थांबतात आणि आपण पुढे बघूया. इट वॉज द रूल्स ऑफ इंडिफिनिट आर्टिकल्स अँड टुडे as well as in the further we are going to learn the definite articles. बघा, the definite articles. डेफिनेट आर्टिकल साठी फक्त आणि फक्त दी और द म्हणजे टी ची याचाच वापर होतो. जर कॉन्सनंट, हा कॉन्सनंट आहे, कॉन्सनंट समोर द असेल, टी ची असेल तर त्याचा प्रोनाउन्सिएशन द होतो. आणि जर वॉवेल समोर असेल, इथे हा एक वॉवेल समोर, जर वॉवेल समोर द असेल तर त्याचं प्रोनाउन्सिएशन दी होतं. सच ॲज दी ॲपल. ओके, सच ॲज दी ॲपल. हे प्रोनाउन्सिएशन वॉवेल असल्यामुळे त्या ठिकाणी प्रोनाउन्सिएशनमध्ये दी ए आर्टिकल वापरलं जातं किंवा दी ए प्रोनाउन्सिएशन होतं. आता आपण बघूया लेक्चरमध्ये व्हॉट इज द रूल्स टू यूज डेफिनेट आर्टिकल दी और द वापरण्याची या ठिकाणी काय काय नियम आहेत ते आपण बघूया. नाउ इट हॅज ऑलरेडी मेन्शन and referred again in the same piece of speech in writing. परत एकदा तोच भाग ज्या वेळेस लिखाणामध्ये किंवा बोलण्यामध्ये येतो त्यावेळेस आपण ह्या त्यावेळेस द हे आर्टिकल वापरतो. फॉर एक्झाम्पल, आपण एक सुरुवातीला इथं बघितलं होतं की ज्या वेळेस एखादा फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस्ड होतं, ओके, फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस्ड होतं त्यावेळेस ए किंवा इनडेफिनेट आर्टिकल ए किंवा ॲन वापरतो. बट सेकंड टाइम इंट्रोड्यूस्ड होतं, तीच गोष्ट ज्या वेळेस सेकंड टाइम इंट्रोड्यूस्ड होते त्यावेळेस
इनडेफिनेट आर्टिकल वापरलं जातं. जसं की द बुक, कसं ते समजून घेऊया. ओके, नाव निमी ब्रॉट अ बुक. बघा, अ बुक या ठिकाणी फर्स्ट टाइम वापरलं गेलं आहे, त्याच्यामुळे आलाय अ बुक ऑन अ मॅरीन लाईफ. ओके, मॅरीन लाईफ आफ्टर शी रीड द बुक. आता हेच पुस्तक पर्टिक्युलर बुक आहे, तिला माहिती आहे की पर्टिक्युलर बुक आहे, कुठलं पुस्तक मरीन बुक वाचते, लाईफवरचं पुस्तक आहे माहिती, म्हणून आफ्टर शी रीड द बुक म्हणून या ठिकाणी आर्टिकल बदलतं आणि द हे आर्टिकल होतं. कन्सोनंट असल्यामुळे द ह्या प्रोनाउन्सिएशन आहे. शी डिसाइडेड टू स्टडी ओशनोग्राफी. ओके, फुल स्टॉप. मग त्यानंतर ती ठरवते की मला ओशनोग्राफी शिकायचं आहे. न द नेक्स्ट रूल बघा, फर्स्ट रूल इज सेड that if it is introduced in the first time, we use the indefinite article a or an, and it is introduced in the second time or referred to the second time and again, it is considered the definite thing, therefore we use the. Next, when used with a singular countable noun, they use whole class of things or objects, etc. Such as the psychiatrist is a doctor who treats mental illness, referring to all doctors who have a special in the area. The psychiatrist, हा जो सायक्रेटिस्ट शब्द आहे हा एका ग्रुपसाठी आहे, पण कुठला ग्रुप? सिंग्युलर काउंटेबल नाउन. काउंटेबल आहे, मोजता येणे इतपत, पण माहिती आहे की ह्या ग्रुपला आम्हाला बोलायचं आहे, त्या ग्रुपच्या वेळेस आपण द हे आर्टिकल वापरतो. वेन यूज टू रेफर टू अ नाउन विच इज द ओनली वन ऑफ इट्स काइंड्स ऑफ पर्टिक्युलर सिच्युएशन, त्याच्यासारखा तोच असेल त्यावेळेस आपण द हे आर्टिकल वापरतो. फॉर एक्झाम्पल, आय वुड लाईक टू स्पीक टू अन एम्प्लॉयर वेन देर इज अ मेनी एम्प्लॉई. बरेच कामगार असल्यावर आपण बघतो की मला या एम्प्लॉईंशी बोलायचं आहे एका पर्टिक्युलर, बट आय वुड लाईक टू स्पीक द पर्सन इन चार्ज हिअर. पण त्यामधला एखादा इन्चार्ज असेल त्याला बोलायचं असेल तर त्यावेळेस आपण आर्टिकल द हे या ठिकाणी वापरतो. पुढचा नियम, when the noun following it is made specific by the use of qualifying word, phrase or clause, such as the red flowers are geranium, underline word and adjective. हा जो अंडरलाईन केलेला वर्ड आहे तो काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे, त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी द हे वापरतोय. ओके, सच ॲज दिस एक्झाम्पल्स आर, त्याच्याच सारखे खाली एक्झाम्पल पण आहे. नाव बिफोर द नेम्स ऑफ द माउंटेन रेंज. बघा, आता हा महत्वाचा आहे. एमपीएससी मध्ये, युपीएससी मध्ये बऱ्यापैकी याच्यावर, किंवा एमपीएससी मध्ये विशेषतः, आणि क्लेरिकल, तलाठी and lots of C and D as well as B categories exams, this kind of the questions are frequently used, and so therefore ह्या नियम काय त्याचं थोडं जाणीवपूर्वक लक्ष द्या. बिफोर द नेम्स ऑफ द माउंटेन्स रेंज. बघा, ज्या वेळेस माउंटनची रेंज असेल, हिमालय फॉर एक्झाम्पल, आल्प्स फॉर एक्झाम्पल, दिस आर द माउंटन रेंज. सह्याद्री पर्वत फॉर एक्झाम्पल, नाही माउंटन, सह्याद्री माउंटन्सची हिल ची एक मोठी शृंखला आहे, एक पर्वत नाही, एकच डोंगर नाही, ती मोठी शृंखला आहे. त्यावेळेस आपण शृंखलेच्या समोर काय वापरतो? दी वापरतो. यूज बिफोर द ओशियन्स, समुद्रांच्या समोर वापरतो. शीज, सागरांच्या समोर वापरतो. रिव्हर्स, नद्यांच्या समोर, नदींच्या समूहासमोर. लेक्स, तलावाच्या समूहांसमोर. अँड ग्रुप्स ऑफ आयलँड्स, आयलँडच्या समूहासमोर वापरतो. फॉर एक्झाम्पल, माउंट एव्हरेस्ट इथंच दिलंय. माउंट एव्हरेस्ट इट इज वन सिंगल माउंटन बट इट इज सिच्युएटेड. बघा, एक माउंट एव्हरेस्ट काय एक सिंगल आहे, पण हा कुठल्या रेंजमध्ये, कुठल्या पर्वतीय रांगेमध्ये? तो हिमालयाच्या पर्वतीय रांगेमध्ये. म्हणून याच्या समोर कुठलंही आर्टिकल नाही, बिकॉज इट इज द प्रॉपर नाउन. ओके, माउंट एव्हरेस्ट इज द हायेस्ट पीक इन द, ह्या ठिकाणी च्या द वर तुम्ही फोकस करा. ओके, काय आलं इथं? इन द हायेस्ट हिमालयाज. हिमालय पर्वत रांग हे आपल्याला माहिती, माउंटन रेंज, म्हणून त्या नामासमोर, त्या हिमालयाच्या रेंज समोर तो द आलाय, पण एक सिंग्युलर माउंट समोर आलेला. मी शिवनेरी फिरलो, बट मी असं म्हटलो आय एम
वॉन्डरिंग इन द सह्याद्री हिल्स, कारण सह्याद्री हिल्सची ती मोठी शृंखला आहे. तसंच ओशियन, सीज, रिव्हर्स, लेक्स आणि ग्रुप ऑफ आयलँड मध्ये सुद्धा वापरलं जातं. सच ॲज द नेक्स्ट एक्झाम्पल यू कॅन बी सी द अंदमान निकोबार्स आयलँड्स. हे पण एक बेट आहे, छोटे छोटे बेटांचा समूह. दी अंदमान निकोबार्स आयलँड अँड श्रीलंका आर टू बी क्लोज टू इंडिया. बघा, श्रीलंका एक सिंग्युलर बेट आहे, एक आयसोलेटेड बेट आहे, सिंगल बेट आहे, म्हणून त्या नामासमोर किंवा कुठल्याही देशासमोर आर्टिकल वापरलं जात नाहीच. ओके, म्हणून या ठिकाणी श्रीलंका हे काय वापरलंय, याच्या समोर आर्टिकल नाही. पण द अंदमान निकोबारच्या ह्या 2 बेटांच्या समूहासमोर दी हे आर्टिकल वापरण्यात आलेलं आहे. वी फ्ल्यू ओव्हर द पॅसिफिक ओशन. पॅसिफिक ओशनचा महासागरांचा प्रशांत सागराचा एक महासागर आहे. इट इज द कलेक्शन ऑफ द लॉट्स ऑफ सीज, सो देअरफॉर इट हॅज बीन यूज द आर्टिकल. अजून एक आहे, नॉर्थ पॉईंट, साऊथ पॉईंट जिथं असतील त्या ठिकाणी द हे आर्टिकल वापरलं जातं. अजून एक, ओके, हा महत्वाचा आहे. विथ द ॲडजेक्टिव्ह इन द सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्री काय असतं, 3 डिग्री असतात, गुड, बेटर अँड बेस्ट. मग बेस्ट ही सुपरलेटिव्ह डिग्री, त्याच्यावरची डिग्री नाही, त्याच्या समोर तुलना करण्यासारखं काहीच नाही. सुपरलेटिव्ह डिग्री ही हे ॲडजेक्टिव्ह आहे, पण ते कुठल्या तरी नामाला उद्देशून असतं, म्हणून नाम ॲडजेक्टिव्ह आणि नंतर नाम असतं, पण त्या नामासमोर न लावता ह्या ॲडजेक्टिव्ह समोर लावलं जातं. आणि मग तुम्ही जर या वरच्या उदाहरणात बघितलं, द हायेस्ट पीक, ह्या ठिकाणी आलेला आहे, कारण त्याच्यानंतरचा येणारा ॲडजेक्टिव्ह हायेस्ट हा एक सुपरलेटिव्ह डिग्री आहे. सुपरलेटिव्ह डिग्री ओळखण्याचं सर्वसाधारण सूत्र, त्या ॲडजेक्टिव्हच्या शेवटी EST हे प्रत्यय असतं, म्हणून द हायेस्ट पीक. जसं BSTचा बेस्टचा द बेस्ट, आय एम द बेस्ट, जसं की BEST बेस्ट पीक. ओके, लक्षात आलं. सुपरलेटिव्ह डिग्रीच्या समोर काय लागतं, द आर्टिकल वापरतं. या ठिकाणी काय वापरलंय बघा, सुशान इज द फास्टेस्ट स्पिनर इन द कॉलेज. बरोबर इन स्पेलिंग. ओके, बिफोर द ॲडजेक्टिव्ह when they are used are nouns referring to a class or people, animals, things. एका ॲडजेक्टिव्ह समोर की जे एका विशिष्ट ग्रुपला संबोधित करत असतात, जसं की द स्ट्रॉंग कॅन कॅरी द लॉग्स ऑफ वुड्स अँड अपस्टेअर. ओके, पुढे जाऊ. बिफोर द नेम्स ऑफ द होली बुक्स. बघा, धार्मिक ग्रंथांच्या समोर द हे आर्टिकल वापरले जातं, जसं की द गीता, द कुराण, द ग्रंथ साहिबा. कुठलाही धार्मिक, द ज्ञानेश्वरी, सच ॲज द भगवद्गीता, सच ॲज द धम्मपीठ, सच ॲज. अशा पद्धतीने होली बुकच्या समोर, धार्मिक ग्रंथांच्या समोर द आर्टिकल वापरले जातात. बिफोर द नेम्स ऑफ वेल नोन बिल्डिंग्स, नेम ऑफ द ट्रेन्स, नेम ऑफ द न्यूजपेपर, ॲज इन द राष्ट्रपती भवन. बघा, वेल नोन बिल्डिंग द राष्ट्रपती भवन, ट्रेन्स द राजधानी एक्सप्रेस, न्यूजपेपर द इंडियन एक्सप्रेस, त्याच्यासमोर काय वापरलं जातं, द आर्टिकल वापरलं जातं. बिफोर द प्लुरल फॉर्म ऑफ द प्रॉपर नाउन्सचं जर प्लुरल फॉर्म होत असेल त्यावेळेस आपण द हे आर्टिकल वापरतो. द चॅकोज आर वंडरफुल हॉस्ट. पुढे जाऊ. बिफोर सिंग्युलर फॉर्म ऑफ अ प्रॉपर नाउन टू सजेस्ट द कंपॅरिझन. बघा, या ठिकाणी सिंग्युलर फॉर्म पण कंपॅरिझन करायचं आहे, म्हणून त्यावेळेस अनु इज द सानिया मिर्झा ऑफ अवर कॉलेज, म्हणजे ब्रिलियंट टेनिस प्लेअर आहे असं त्याला सांगायचं आहे. ओके, जसं की कालिदास इज द शेक्सपियर ऑफ इंडियन लिटरेचर, अशा पद्धतीने. बिफोर द नेम्स ऑफ कंट्रीज विच कन्सिस्ट मोर दॅन वन वर्ड. ज्या देशाच्या नावामध्ये एकापेक्षा अधिक शब्द असतात त्या देशाच्या नावासमोर कधीच आर्टिकल वापरलं जात नाही. पण मोर दॅन वन वर्ड वाला जर असेल त्यावेळेस आपण काय वापरतो, द हे आर्टिकल वापरतो. फॉर एक्झाम्पल, रोमा यूज टू लिव्ह इन द युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. 1 2 3 4 5 मोर दॅन वन वर्ड म्हणून आपण इथं वापरणार द. पण जर असं वापरलं, रोमा यूज टू लिव्ह इन अमेरिका सिंग्युलर आहे, एकटा दाखवला आहे, ग्रुप ऑफ कंट्रीज नाही,
त्याच्यामुळे त्या नामासमोर देशासमोर कुठलंही आर्टिकल वापरलेलं नाही. थँक्यू.